महाराष्ट्रातले लग्नाचे मंडप या गावात बांधतात. नमस्कार, मी कौस्तुभ आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या 43व्या एपिसोडमध्ये मी जातोय शेगाववरून सुलतानपूरला. दुपारनंतर इथनं डायरेक्ट बस नसते म्हणून श्रेयसनं मला खामगाव बस स्टँडला सोडलं. कंट्रोलरला विचारलं बस कधी, तर ते म्हणे 15 मिनिटात, पण ती आली फक्त 1 तासानं. एवढे लोक त्या बसमध्ये चढले की दारात सुद्धा जागा उरली नाही. कंट्रोलर पुन्हा म्हणे 15 मिनिटात गाडी आहे. ती गाडी 1 तासानं आली. तिच्यात चढल्यावर कळालं की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय म्हणून गाडी तिथून हलणारच नाहीये. अंधार झाला होता आणि असं वाटत होतं की कुठे येऊन बसलोय. कंट्रोलर पुन्हा म्हणे 15 मिनिटात गाडी आहे. तुम्ही घड्याळ कोणत्या कंपनीचं घालताय विचारणार होतो, पण उगाच मार घालला असता म्हणून त्यांचे 15 मिनिटं संपायची वाट बघत बसलो. वेळेनुसार तासाभरानं गाडी आली. तिनं 2 तासानं मला मेहकरला सोडलं आणि तिथनं 15 मिनिटात मी पोहोचलो सुलतानपूरला. तिथं स्टँडवर मला न्यायला आले होते ऋषिकेश भाऊ. त्यांच्या घरी गेलो, गप्पा मारल्या आणि मस्त जेवण केलं. सकाळी फ्रेश झाल्यावर ते मला घेऊन गेले इथल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात. त्यानंतर श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं आणि घरी येऊन मावशींनी बनवलेली एकदम झकास पुरी भाजी आणि कढी भात खाल्ला. आता आम्हाला ती गोष्ट बघायची होती ज्यासाठी सुलतानपूर ओळखलं जातं, इथलं मंडप मार्केट. आपल्या ऋषिकेश भाऊंचंही स्वतःचं मंडप बनवण्याचं मोठं शॉप होतं. तिथं गेल्यावर मंडपाची